शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही रक्तदान। सांगलीतील हजारो पैलवान सुद्धा रक्तदान करणार। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींची हजेरी। तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचा विचार। फडणवीसांची माहिती। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यामध्ये आणखी एका विवाहितेनं जीवन संपवलं। स्नेहा झेंडगे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू आणि सासऱ्यासह 7 जणांविरोधात गुन्हा। आंबेगाव बुद्रुक परिसरातली घटना। राज्यात विद्यार्थ्यांसह 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। 1200 कोटींची तरतूद। 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाट यांची घोषणा। इगतपुरीतील एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयची मोठी कारवाई। अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस। 5 आरोपी अटकेत। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1.5 कोटींची रोकडही जप्त। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आता ब्लॅक बॉक्स लावण्याच्या निर्णयाला कोल्हापुरातनं पहिला विरोध। आमदार सतेज पाटील राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांसोबत विरोध करणार। देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला निर्णय बंधनकारक।